नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला जीवा नंदिनीची लव्ह स्टोरी पाहायला भेटणार आहे। ती कशी तर मित्रांनो चला पाहूया। मित्रांनो इथे आता काव्या आणि मानिनी यांचंही नातं इतकं खुलत चाललेलं आहे की बापरे खतरनाक। पण ही वसु आत्या आणि रम्या त्या दोघींना काही सुखाने जगून देणार आहे का? त्या काही ना काहीतरी कांड करून देशमुखांना वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहेत। पण देशमुखांचे हात इतके घट्ट आहेत की ते सुद्धा सुटणार नाहीयेत। पण यांना कोण सांगणार? ह्या बिंडोक्यांना कधी कळणार ते? पण त्यांचे ते उचापती त्या करतच राहणार। तर इकडे आता जीवा आणि नंदिनी हे दोघे जण जरा ट्रबल मध्ये, कारण नंदिनीच्या मैत्रिणीचं म्हणजे प्रीतीचं डोहाळे जेवण आहे आणि त्यासाठी तिला साडी, मेहंदी, ज्वेलरी सगळं फायनल करायचंय। त्यामुळे ती बिचारी जरा टेन्स मध्ये। पण जीवा तिला बोलतो, नंदिनी अगं तू का काळजी करते? मी आहे ना, मी सगळं काही करतो। तुला साडी फायनल करून देतो, तुला ज्वेलरी फायनल करून देतो, तुला मी मेहंदी सुद्धा काढून देतो। बाप रे किती छान यार, किती क्यूट यार हा जीवा। म्हणजे जीवाला मेहंदी सुद्धा काढता येते, किती म्हणजे मेहंदी वाव। बायकोला नवऱ्याने मेहंदी काढल्यावर बायकोच्या चेहऱ्यावर जो होणारा आनंद आहे, येणारे जे हास्य आहे ते खरंच बघण्यासारखं असतं। कारण आता जीवा साड्या फायनल करत आहेत, एक एक साडी अशी अंगावर घेऊन तिला दाखवत आहेत की हे बघ ती छान आहे का, ती छान आहे का। तर ती ही सिलेक्ट करत आहे, तिला ही मजा येत आहे की नवरा आपल्याला साडी सिलेक्ट करायला मदत करते। पण त्यामध्ये जीवा बडबड करत असतो, त्यामुळे नंदिनी बोलते, अहो जीवा किती बडबड करताय? तर जीवा अचानक बोलतो की हे देवा माझ्या जीवाची बोलती बंद कर। तर ती बिचारी तोंडावर हात ठेवते आणि बोलते, जीवा प्लीज असं काही अगोदर बोलू नका हो, तताच तू बोलते मी, आणि प्लीज तुमची बडबड मला आयुष्यभर ऐकायची, त्यामुळे असं काही बोलू नका। तर बापरे इतके क्यूट हे दोघे जण। त्यांना पाहायला ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला, जीवाचं निरागस हास्य पाहून ना इतकं छान वाटतंय। कितीतरी दिवसातून जीवा एवढा खुश, एवढा आनंदी दिसतोय, त्याला आनंदी पाहून मलाही आनंदी वाटते। मित्रांनो आता जीवा मेहंदी सुद्धा काढताय नंदिनीला, तिला बोलतो तू डोळे झाक, मी मेहंदी काढणार आहे। नंदिनी बोलते, हो हे काय जीवा असं काय करताय, तुम्हाला मेहंदी सुद्धा येते? जीवा बोलतो, हो नंदिनी मला मेहंदी सुद्धा काढता येते आणि ते सरप्राईज आहे, तू डोळे बंद कर मग मी मेहंदी काढतो। बापरे जीवा इतका क्यूट पद्धतीने इतका छान मस्त मेहंदी काढत आहे नंदिनीच्या हातावर। तर इकडे आता आपली मानिनी आणि काव्या या दोघींचंही काहीतरी वेगळंच चाललेलं आहे। बापरे सासू सुनांचं नातं कसं असावं याचं उत्तम आणि बेस्ट उदाहरण जर कोणतं असेल ना, ते म्हणजे काव्या आणि मानिनी। कधी काळी काय होत्या त्या आणि आता काय आहेत। कधी काळी त्या मानिनीला लोक शिव्या देत होते की काय सासू आहे, आणि आता त्याच मानिनीची ते पूजा करतात की सासू असावी तर मानिनी सारखी। खरंच ग्रेट यार, मानिनी ग्रेट आहे, सॉरी मानिनी काकू ग्रेट आहे। तर मित्रांनो आता काकूने काव्यासाठी ताक आणलेला आहे। माझी सुनबाई बिचारी थकली असेल अभ्यास करून करून, किती काळजी, म्हणजे अशा नवरा तर बायकोंना सपोर्ट करतो, पण सासू सुद्धा म्हणजे सुनेला सपोर्ट करते, सुनेला प्रोत्साहन देते, अभ्यास करण्यासाठी तिला मोटिवेट करते, तिला सपोर्ट करते। खरंच ही सासू ग्रेट आहे यार, जी काव्याला इतका सपोर्ट करत आहे। तर आता त्या दोघी जणी मिळून पार्थसाठी, काव्या तिच्या लाडक्या नवऱ्यासाठी आणि मानिनी तिच्या लाडक्या लेकासाठी कढी पकोडे बनवणार आहेत। तर काव्या सुंदर पद्धतीने पकोडे करत आहे, मानिनी कढी बनवत आहे। दोघी जणी इतक्या खुश आणि इतक्या आनंदी आहेत आणि इतक्या छान पद्धतीने ते त्यांच्या जवळच्या लोकांसाठी म्हणजे माणसांसाठी एवढं काही करतात ना। खरंच आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आपल्याला काहीतरी करण्यात इतकी मज्जा असते ना, ती खरंच कोणत्याच गोष्टीत नसते। मात्र आता इकडे पार्थला काय माहिती काय झाले, अचानक त्याला हे आवडलेलं नाही। तो बोलतो की काव्या तुम्ही तुमचा सेशन तर कम्प्लीट केला, पण रिव्हिजन सेशन कोण कम्प्लीट करणार, कसं करणार तुम्ही, तुम्हाला कोणी सांगितलं होतं काम करायला? बापरे तो चिडलेला आहे काव्यावर। मात्र काव्याने त्याच्यासाठी खूप आनंदाने सगळं काही केलं होतं, पण त्याला काय झालं काय माहिती, तो चिडला काव्यावर की तुम्ही अभ्यासच करायचा फक्त। तर इकडे आपला जीवा नंदिनीला ज्ञानाचे धडे देत आहे, तिला सांगत आहे की जशी मेहंदी रंगल्यावर खुलते, आयुष्यही तसंच असतं की ती सुद्धा त्याला खुलायला, त्याला रंगायला थोडा वेळ लागतो, पण ते रंगलं ना की इतकं सुंदर होऊन जातं। बापरे म्हणजे यार ग्रेट यार। आता नंदिनी आणि जीवाचं नातं कुठे रुळावळ येत चाललेलं आहे आणि दोघे जण म्हणजे जणू काही नंदिनी आता हळूहळू जीवाच्या प्रेमातच पडायला लागलेली आहे आणि जीवा सुद्धा जुन्या काव्याला विसरून आता नंदिनीच्या नव्याने प्रेमात पडायला लागलेला आहे। तर तुम्हाला ही जीवा नंदिनीचं प्रेम पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।